प्रहार शिक्षक संघटनेचा प्रहार शिक्षक संघटनेचा महेश ठाकरे सर तुम आगे बढ़ो, महेश ठाकरे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 15 मार्च 2024 चा शासन निर्णय, 15 मार्च 2024 चा शासन मागे निर्णय मागे हक्काची 15 मार्च 2024 चा शासन निर्णय, 2024 चा शासन निर्णय ओय मागे शिक्षणाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षणाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे पंचमान्यताचा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. शिक्षणाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षणाच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे शिक्षणाच्या हक्काचे शिक्षक संघटनेचा पंच मिळो आगे बढ़ो, हक्का मिळो हक्का मिळो शिक्षणाच्या हक्काचे. आणि तुम्ही शासन आदेशाची प्रेत यात्रा काढली, नेमकं काय उद्देश आणि कशासाठी काढली? शासनाचा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा GR आहे, शासनाचा शासन आदेश आहे. त्या शासन आदेशामध्ये आज परिस्थिती अशी आहे की ग्रामीण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि शाळेला शिक्षकसुद्धा मिळणार नाही. राज्यामध्ये 25,000 शिक्षक हे अतिरिक्त त्या शासन निर्णयामुळे होणार आहे संच मान्यतेच्या. आणि तो संच मान्यतेचा GR म्हणजे एक खाजगीकरणाकडे वाटचाल आहे आणि ही वाटचाल जर होत असेल तर ग्रामीण शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त आणि ती बंद होईल याची भीती सर्व शिक्षकांच्या मनात आज निर्माण झालेली आहे. या विरुद्ध या शासन निर्णय आम्हाला संच मान्यतेचा रद्द करणे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी होती आणि ती मागणी घेऊन आम्ही सतत तिसऱ्या दिवशी, आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा, आमचा आंदोलनाचा तिसरा दिवस उपोषणाचा आहे आणि ते करत असताना आम्ही प्रमुख मागणी हे घेऊन चाललो आहे की शासनानं संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा हा निर्णय रद्द करावा आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था ही वाचवावी. कारण अदानी अंबानीच्या शाळा जर सुरू करायच्या असतील तर मग जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कोण शिकणार? कोणते गरीब विद्यार्थ्यांचाच यामध्ये कुठंतरी गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण यांना बंद करायचं आहे शासनाला, असं एक धोरण या शासनानं आखलेलं आहे असं दिसतं आणि त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध आधीपासून करत आलेलो आहे आणि आताही करतो आहे. आज आम्ही अंत्ययात्रा शासनाच्या शासन आदेशाची काढली आणि तो GR आम्हाला रद्द पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. या संदर्भानं प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अंत्ययात्रा काढून त्याचा निषेध केला आणि त्याचं दहन केलं. परंतु आमची मागणी ही कायम राहील जोपर्यंत तो शासन आदेश रद्द होत नाही. आणि याआधीसुद्धा आमचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा या शासन आदेशाची होळी गुरुकुंज मोजरी या ठिकाणी केली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्या शासन आदेशाचा निषेध व्यक्त करतो आणि ती आमची प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील.